नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका, श्री बाबाजी महाराज पंडित, भाग 85वा. आत्मस्वरूपाला विसरलेले हे मंदबुद्धीचे असुर लोक जगाचाच नाश होईल अशा क्रूर आणि घोर कर्मात सदैव गुंतलेले असतात. त्यामुळे व्यर्थ ते बडबड करत असतात. त्यांच्या चित्तात कोणताच निश्चय नसतो. देहात्मबुद्धीमुळे यांची दृष्टी नेहमीच संकुचित असते. उघड उघड पाखंड मत स्वीकारून यांनी आपल्या अंतःकरणात नास्तिकपणाचे हाड अगदी घट्ट रोवून घेतले आहे. मग ते स्त्री देहाचा विटाळ आणि पुरुषाचे वीर्य यापासून बनलेल्या आपल्या देहरूपी बुडबुड्यालाच सर्वस्वी मानतात व याच देहरूपी खोड्यात अडकतात व विषयरूपी चिखलात बुडतात. डोहातील जलचरांना निसंतान होण्याचा काळ आला की जसे ढीवर त्यांना पकडण्याकरता डोहात उतरतात, तसे शरीर पडण्याचा काळ आला की सर्व रोग शरीरात आपोआप उतरतात. जगाच्या नाशाकरताच केतूचा उदय असतो. तसे जगाचा नाश करण्याकरताच असुर लोक उत्पन्न होतात. हे पापकर्माचे कोंब आहेत किंवा पापकर्माच्या कीर्तीला आधार देणारे चालते बोलते स्तंभ असे आहेत. अग्नी जसा मागील पुढील जाळण्याकरता काही विचार करत नाही, तसे हे सदैव वाईटच वाईट करत असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, असुर लोक वाईट करणेही ज्या उत्साहाने करतात तो उत्साह तुला सांगतो तो ऐक. जाळे पाण्याने कधीच भरले जात नाही. इंधन कितीही घातले तरी अग्नी कधीच संतुष्ट होत नाही. तसे यांच्या आशेचे तोंड इतके मोठे असते की ते कधीच भरले जात नाही. तरी काहीतरी प्राप्तीची हाव यांच्या मनात नेहमीच असते. त्यामुळे दंभमानादी विकारांचा समुदाय यांच्या ठिकाणी अगदी रेलचेल अशा प्रकारचा असतो. मदोन्मत्त हत्तीला दारू विशेषच मदोन्मत्त करते, तसा हा असुरी पुरुष वयोवृद्ध जरी होऊ लागला की तो अधिकाधिकच उन्मत्त होतो. दुराग्रह आणि मूर्खपणा हे दोन्ही दोष याच्या ठिकाणी असतात. देवाला सोडलेली गाय खुरप्याप्रमाणे शेताचा फडशा पाडत राहते, तशा आवेशाने हे असुरी लोक पाप कर्म करत असतात. धर्मधेनू म्हणजे देवाला सोडलेली गाय, धर्मधेनू खुरपे सुटले जैसे, याच एका कामासाठी ते जिवंत राहण्याची खटपट करतात. नाशिवंत विषयाची हे दिवस रात्र चिंता करतात. मृत झालेल्या प्रियकराच्या देहाला जशी त्याची वल्लभा आलगून बिलगून राहून त्याला सोडत नाही, त्याप्रमाणे यांचे या लोकातील आणि परलोकातील सुखाच्या आसक्तीविषयी मन सदैव लालचावलेले असते. कानांनी स्त्रियांचे बोल ऐकावे, डोळ्यांनी स्त्रीच्या देहाचे सौंदर्य पान करावे व सर्व देहाने सर्व स्त्रियांना आलिंगन द्यावे असे याला नेहमी वाटत असते. स्त्री सुखापुढे याला अमृतही फिके, स्त्री सुखापुढे अशांना अमृतही फिके वाटते. याकरता ते पाताळापासून स्वर्गापर्यंत धावाधाव करण्यास सदैव तयार असतात. एकटा एक मासा एकाच वेळी पुष्कळ आमिषांना ग्रासू शकत नाही, तरीही सर्व आमिषांचा कळ किंवा घास मी एकटाच घेईल आणि तो मी एकदमच घेईल असे माशांना वाटत असते. त्याप्रमाणे सर्व विषयाची आशा एकाच वेळी माझ्या मनात उत्पन्न होऊन ती याला छळीत राहते व याचे मन कोरड्या कोशात अडकलेल्या किड्याप्रमाणे सदैव गुरफटलेले आहे. पसरू पाहणारी याची अभिलाषा
अपूर्ण होण्याच्या बंधनात अडकली की ती मात्र वैर भावनेत रूपांतरित होते. देवडीवरच्या पहारेकराला दिवसा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी दार उघडणे लावणे सदैव करावेच लागते आणि रात्री मात्र सतत त्याला जागेवर राहावे लागते. या दोन्हीपासून त्याची जशी सुटका नसते तशी या असुरी लोकांना कधीच विश्रांती मिळत नाही. त्यांचे चित्त अप्राप्त विषय सुखाच्या चिंतनात सदैव गुंतलेले असते. हृदयात धारण केलेली विषय वस्तूच्या समूहाची हाव पुरे होण्यासाठी द्रव्यसाधन हाताशी पाहिजे. एका धना वाचून विषय वस्तू मिळतच नाही हे त्यात ध्यानी आले की द्रव्यासाठी जगभराच्या धावाधावीचे कष्ट मात्र उपसावे लागतात. यासाठी गुण्याची हत्या पण करावी लागते. जारण मारण इत्यादी प्रयोग पण करावे लागतात. पारधी रानात शिकारीला निघाले की जाळ्या, दोरे, फास, कुत्री, ससाणे, भाले, तलवारी इत्यादी घेऊनच निघतो आणि प्राण्यांचे समूळच्या समूळ पकडले असले तरी हे निकृष्ट कृत्ये आसुरी लोक अजून अजून करतच असतात व यातच ते धन्यता मानतात. तो म्हणतो, मी पुष्कळांच्या संपत्ती हस्तगत केल्या, अजूनही लोकांच्या करीन. अशा प्रकारे जगातील संपूर्ण संपत्तीचा मी एकच मालक होईल. माझे शत्रू व शत्रू मारून टाकील. सर्वांना माझे सेवक करीन. जे माझे सेवक होणार नाहीत त्यांना मात्र मी ठार मारेन व चराचराचा ईश्वर काय तो मी एकटा आणि एकमेवच होईल. मला पाहून इंद्रही फिका पडेल. कुबेर संपन्न खरा, पण मला झालेला धनलाभ त्याच्याही नशिबात नाही. माझ्यासारखी संपत्ती प्रत्यक्ष लक्ष्मीपती श्री विष्णू यांच्याकडेही नसेल. लोपलेल्या जारण मारण प्रकाराचा मी जीर्णोद्धार करीन व लोकांना मारक असे यज्ञ सुरू करील. जे कोणी माझे गायन स्तुती करतील त्यांना मी मागेल तेवढे देईल. त्यांना मी मागेल तेवढी दान दक्षिणा देईल. मादक अन्न व पेय सेवन करून स्त्रियांचा भरपूर उपभोग घेऊन मी एक सुखाचा पुतळा असा बनून राहील. अर्जुना, हे आसुरी लोक अशा प्रकारे महत्वाकांक्षाने बाधित होऊन जणू आकाश पुष्पाचा सुगंधच घेऊ पाहत आहेत. ज्वराचा रोगी ताप वाढला की वाटेल ते बडबडतो, तसे या आसुरी लोकांच्या मनात संकल्पाची बडबड ही सदैव चालू असते. आधीच हे अज्ञानरूपी धूळ असतात, मग आशारूप वावटूळ सुटते. त्यामुळे हे मनोरथरूपी आकाशात कुठल्या कुठे धुळी प्रमाणे भरकटतच राहतात. आषाढातील मेघाप्रमाणे यांच्या वासना अनियमित असतात. समुद्रावर तरंग सारखे चालू राहतात त्याप्रमाणे यांचे असते. वासनांच्या हेलकाव्यामुळे यांचे चित्त सदैव क्षुब्ध अशा प्रकारचे असते. काट्यांनी कमळाची दळे चिरली जावी त्याप्रमाणे किंवा दगडावर मातीचे भांडे आपटून त्याच्या अक्षरशः शतशः ठिकऱ्या घ्याव्यात त्याप्रमाणे कामनेमुळे यांचे अंतःकरण सदैव सैरभैर असून अतिशय दुःखी असते. यामुळे रात्री जसा अंधकार वाढत जातो तसा याच्या अंतःकरणात अविवेकरूपी अंधकार उत्तरोत्तर वाढत जातो व जिवंतपणीच नरक यातना यांना त्यामुळे भोगाव्या लागतात. पण हे शुद्धमती अर्जुना, दुष्ट मनोरथ अंतःकरणात बाळगणे म्हणजे नरक लोकात वस्तीला येणे होय. अशा नरक लोकात की ज्यात तलवारीच्या धारेसारखी तीक्ष्ण पाते असलेले असंख्य वृक्ष आहेत, खैऱ्याच्या निखाराचे डोंगरच्या डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र सतत सतत उकळत असतात. पण मोहामुळे अशा नरक यातनांना न घाबरता हे आसुरी लोक यज्ञ यागाच्या नादी लागलेले आहेत. अर्जुना, खरे पाहिले असता यज्ञ यागादी आचरण कदाचित योग्यच असते, पण हे सर्व आसुरी लोक त्याचे आचरण एखाद्या नाटकाप्रमाणे करतात. त्यामुळे सर्व क्रिया ह्या निष्फळ होतात आणि वाईट चालीची स्त्री इतर पुरुषाशी संबंध ठेवून असते, पण मूळच्या गरीब पतीचे नाव सांगून आपले सौभाग्य पण मिरवते. तसे यांचे महंतपण असते. ओतीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे हे ताठर असतात. नम्र होणे, वाकणे यांना माहीत नाही. ते दुसऱ्याला गवताहून तुच्छ लेखतात. ज्यांची अशी स्थिती असते, जे संपत्तीरूप दारू पिऊन नुसते मत्त झालेले आहेत, ते विधीपूर्वक यज्ञानुष्ठान कसे काय करणार?
ते फक्त यज्ञ यागाची नक्कल करतात. कपटी लोक गायीपुढे कृत्रिम वासरू ठेवून तिला फसवून तिला पाणवतात आणि तिचे दूध काढतात. त्याप्रमाणे यज्ञ यागाच्या निमित्ताने लोकांकडून आहेर मिळवण्याच्या आशेने लोकांना पाचारण करून आहेराच्या द्वारे सर्वांना नागवितात व उगीच आपल्या दीक्षितपणाचा डांगोरा पण पिटतात. अंधारावर काजळाचा लेप द्यावा, याप्रमाणे यांचा गर्व यामुळे वाढतो. त्यांचा गर्व समुद्र मर्यादा सोडून उतू जातो. त्यामुळे कामाचा प्रकोप होऊन त्याच्या उष्णतेमुळे क्रोधाग्नी एकदम भडकतो व ज्याप्रमाणे खरखरीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठाराला आग लागावी व त्याला वारा सहायभूत व्हावा, तसा सर्व अहंकार, काम, क्रोध, गर्व यांचा मेळ बसतो. जारण मारण इत्यादी अभिचार कर्मात हे असुरी लोक तर प्रथम आपल्याच रक्तमासाची आणि विष्ठेचा उपयोग करतात. अर्जुना, ज्या देहाला ते अशा प्रकारे त्रास देतात ते वस्तुतः मलाच त्रास देत असतात. कारण जीव जरी आपल्याला परमात्म्याहून निराळा मानत असला तरी परमेश्वर जीवाला आपल्याहून निराळा समजत नाही. हाच तर ईश्वर आणि जीव यांच्यातील फरक आहे. जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य एकच असल्यामुळे जीवाला होणारे दुःख मलाच होते रे अर्जुना. व जे अशी अभिचार कर्मे करीत नाहीत त्यांना मात्र हे असुरी लोक निंद कर्माचा दोष लावतात. वा रे वा, वा रे वा. वस्तुतः प्रतिव्रता स्त्री, सत्पुरुष, दानी, निष्काम यज्ञायादी करणारे, तपस्वी, अलौकिक पुरुष, संन्यासी, भक्त, श्रोत्री मंडळी इत्यादी आणि होतक धर्माने शुद्ध अंतक करणारे सात्विक लोक हे सर्व माझी निवासस्थाने आहेत. पण यांच्यावरच हे दोषाच्या काळकुटी विषाने माखलेले अत्यंत मर्मभेदी तिखट जोरदार वाग्बाण मारतात. अर्जुना, अशांना मी काय फळ देतो माहित आहे? तेच सांगतो ते ऐक. दुर्मिळ मनुष्य देह प्राप्त होऊनही जे जगाचाच नाश करण्याकरता पुढे येतात त्यांची मनुष्यपणाची पदवीच मी हिरावून घेतो व पुढे त्यांना सतत पशु पक्षी इत्यादी योनीचा म्हणजे तमोगुणी योनीचा वतनदार करतो. म्हणजे ते याच योनीत जन्माला येतात व ही योनी म्हणजे दुःखरूपी गावाचा उकरडा किंवा सतत नरक यातन्या भोगण्याचा पाणवठाच होय. मग आहाराकरता गवतही मिळणार नाही अशा जंगलात वाघ, विंचू इत्यादींच्या जन्मात मी यांना घालतो. मग ते भुकेने कावल्यामुळे स्वतःला तोडून खातात. मी यांना सर्प योनीत ढकलतो, ज्यामुळे आपल्या अंगाच्या विषाच्या अग्नीमुळे त्यांच्या अग्नीची त्वचा जळून जाते व स्वतःला त्यांना बिळात कोंडून घ्यावे लागते. घेतलेला श्वास टाकण्यास जितका वेळ लागतो इतकीही विश्रांती मी यांना घेऊ देत नाही. अरे अर्जुना, हे सांगताच आमच्या वाणीला रडू येते. नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो. हाय हाय, या मूर्ख आसुरी लोकांनी केवढे घोरतम नरक स्वतःकरता प्राप्त करून घेतले आहे. म्हणून अर्जुना, आसुरी संपत्तीतील दंभादी 6 दोष ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांची संगती पूर्णपणे टाळावी. हे काय मी तुला आता नव्याने सांगायला पाहिजे काय? सारांश, काम, क्रोध, लोभ या तिघांचा समुदाय जेथे होतो तेथेच पाप पिकते, अशुभ पिकते. अर्जुना, हे काम क्रोध म्हणजे आपल्याला आपल्या संपूर्ण दुःख स्वरूपाचे दर्शन घडवणारे आणि त्याची सैर करवणारे, त्याची सहल घडवून आणणारे जणू वाटाडेच आहेत. नरकात लोटणारी ही समर्थ सभा आहे. काम, क्रोध, लोभ जोपर्यंत अंतःकरणात उत्पन्न होत नाहीत तोपर्यंत रौरवादी नरक यांचे ज्ञान शाब्दिक राहून परोक्षच राहते. म्हणून तू या दोषरूपी त्रिपुटीचा त्याग कर. यांचा त्याग केल्यावरच धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी कोणाचीही प्राप्ती होऊ शकेल. अर्जुना, जोपर्यंत हे दोष अंतःकरणात आहेत तोपर्यंत कुणाचेही कल्याण झाल्याची वार्ता माझ्या तरी कानावर नाही. ज्यांना आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे तो सदैव या दोषापासून सावध राहतो. हे दोष असताना आत्मप्राप्तीची आशा बाळगणे म्हणजे पोटाला दगड बांधून आपल्या हाताच्या सामर्थ्यावर खवळलेल्या समुद्रात पोहणे होय, किंवा जिवंत राहण्याकरता काळकूट विष सेवन करून जीव वाचवण्यासारखे आहे. ही 3 कवड्याची साखर तुटली
ही 3 कड्याची साखळ तुटली तरच आपण मुक्त होऊ. त्रिदोषांचा प्रकोप शांत झाला की आरोग्य सुधारते, त्रिविध ताप नष्ट होतात, अंतःकरण शांत होते. तसे काम, क्रोध, लोभ या तिघापासून मुक्त झालेले लोक समाधान पावतात व नित्य सज्जनांचा त्यांचा संग घडत राहतो. कारण मोक्ष मार्गाची पहिली पायरी ही सत्संगच होय. सत्संगाचे आणि सतशास्त्राचे बळ घेऊनच माणूस जन्म मृत्यू रूपी बरड अरण्य पार करू शकतो व त्याला सदा संपूर्ण आत्मानंदाने भरलेले असे गुरुरूपी शहर प्राप्त होते. सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूची निमाळे निरस्तर राणे, ये वेळी आत्मानंदे आगवे, जे सदा वसते बरवे, ते तैसेचे पाटण पावे गुरुकृपेचे. गुरुरूपी शहर प्राप्त होते. येथे मायबाप आत्म्याची भेट होते. आत्मस्वरूपाला आलिंगन देताच संसाराचा नगारा बंद पडतो. पण जे काम वासनेप्रमाणे स्वैरवर्तन करतो आणि शास्त्रविधीचे उल्लंघन करतो तो कधीही परमात्माचा योग्य अधिकारी होत नाही. तो मायबाप वेदाला झुगारतो, पण तरीही वेदाची कृपा सर्वावर ही मात्र सारखीच आहे. अरे अर्जुना, वेद म्हणजे असा दीप आहे की ज्याच्या प्रकाशात हित अहित कळते, पण हा त्या दीपाला झुगारतो व केवळ इंद्रियाचे लाड पुरवीत राहतो व कामक्रोधाची कास पकडून स्वैराचार रूपी अफाट रानात भरकटत राहतो. तो जन्म मरणाच्या सुटकारूपी प्रवाहातील पाणी पिऊ शकत नाही. त्याला स्वप्नात सुद्धा सुखाची कहाणी पण ऐकायला मिळत नाही. त्याचा परलोक तर अंतरतोच, पण इहलोकातील भोगी भोगण्याकरता तो आता कामाचा राहत नाही. जसा एखादा ब्राह्मण कुसंगतीने मत्स्याहाराच्या नादी लागतो आणि खाण्याच्या मोहाने कोवळ्याच्या धंद्यात शिरतो आणि शेवटी पक्का नास्तिक होतो, त्याप्रमाणे विषयाच्या प्रेमाने परलोक तर अंतरतेच, संसाराच्या पैलतीरास पण पोहोचता येत नाही. म्हणून काय केले पाहिजे व काय करू नये याचा निश्चय करता करता शास्त्राकडला आपण शरण गेले पाहिजे आणि निष्काम चित्ताने कर्मा अनुष्ठान करून चित्तशुद्धीद्वारा परमात्म तत्व प्राप्त करून घेतले पाहिजे. म्हणून बापा अर्जुना, ज्याला स्वतःची दया येते त्याने कधीही वेदाची आज्ञा मोडू नये, त्याविषयी कोणतीही शंका घेऊ नये. चारही पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचे असतील तर स्मृती स्मृती या शिरसावंद मानल्या पाहिजे. जशी पतिव्रता स्त्री पतीच्या मनाप्रमाणे वागून खरोखर आपलेच हित साधते, जसा शिष्य गुरुची आज्ञा पाळून आत्मज्ञान रूपी मंदिरात पोहोचतो. सापडलेले धन पाहण्याकरता दिवा पुढे करावा, तसा शास्त्राचा उपयोग करावा. मग शास्त्रांनी टाक म्हणताच चक्रवर्ती साम्राज्यही तृणाप्रमाणे तुच्छ समजून सोडावे व याचा स्वीकार कर असे शास्त्राने म्हटले तर विषयाचा पण आनंदाने स्वीकार करावा. याप्रमाणे वेदशास्त्राशी एकनिष्ठ राहावे व त्यामुळे आपले अहित होईल याचा साधा विचार पण मनात आणू नये. अकल्याणापासून दूर करणारी व कल्याणाला पोषण करणारी अशी श्रुतीशिवाय जगाला दुसरी माता नाही. म्हणून परब्रह्माची गाठ परेपर्यंत तिचा त्याग मुळीच करू नये. अर्जुना, तू या लोकात धर्माचरणाच्या बळावर शास्त्रे कशी सार्थ आणि सत्य आहेत हे लोकांना दाखवण्याकरता जन्माला आला आहे. म्हणून तुला धर्माचा धाकटा भाऊ असे म्हणतात. हे शुद्धमती अर्जुना, लोकसंग्रह करण्यास म्हणजे लोकांना धर्मशास्त्रानुसार वागण्यास लावण्यास तूच योग्य आहेस. तसा तुझा अधिकारी आहे. कारण कर्माने चित्तशुद्धी होते. याला शास्त्र कसे प्रमाण आहे हे तूच लोकांना पटवून दे. अशा प्रकारे आसुरी संपत्तीच्या लोकांचे कृष्णाने वर्णन केले आणि त्यातून निघण्याचा मार्गही सांगितला. अजूनही पुढे संवाद होणारच आहे, तो पूर्ण जागृत होऊन ऐका. व्यासाच्या आज्ञेने संजयाने अंध धृतराष्ट्राला जसे निरूपण केले तसेच श्री निवृत्तीनाथाच्या कृपेने मी हे तुम्हाला सांगितले आहे. म्हणून
तुम्हा संत सज्जनाची कृपादृष्टी माझ्यावर असू द्या, म्हणजे मी धन्य धन्य होईल. नमस्कार.